एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आज आहे ट्यूजडे. तर आज माझा उपवास आहे, पण पाहुण्यांसाठी स्वयंपाक बनवावा लागेल. तर मग मस्तपैकी आज सासूबाईंचा पण उपवास आहे, त्याच्यामुळे आमच्या दोघींचा उपवास असल्यामुळे फक्त पप्पा म्हणजे सासरे माझे त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल आणि मुलांसाठी. तर मग मी असं बघितलं की दोघांसाठी काय बेटर राहील, तर मग मी तसं बनवलंय. तर खिचडी टाकून दिली आम्ही दोघी. एका माणसासाठी व्यवस्थित जेवण बनवायचं आहे आणि पोरं काय असं काही पण खात असतात, त्यांचं पोट भरले जातं. पोरांसाठी मुटकुळे बनवले. मी तुम्हाला दाखवते. मी युजली कोथिंबीर वड्या कशा बनवतात तशा वडा बनवलाय. तर दाखवते मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने. आता जस्ट मी खिचडी टाकलेली आहे. उन्हाळा खूप आहे, गरम फार होते, फार डेंजर फील होते मला. तर बापरे, तोंड तर माझं असं, मी पावडर लावतच नाही. म्हणजे चेहऱ्याला तुम्ही बघू शकता, फक्त टिकली लावते, पावडर वगैरे काही लावून माझ्या गळ्याला वगैरे. तो माय गॉड, इतकं डेंजर असं झालंय ना घामाने. आणि तोंडाला तर घामपोळ्या झाल्या. तर काल मी एक क्रीम लावली, त्याच्यानंतर मला थोडंसं कपाळाला किंवा अशी इथल्या पोर्शनमध्ये थोडं बरं वाटतंय. नाही तितक्या साऱ्या घामपोळ्या झाल्या त्या ना, बस कधी फार डेंजर. आता पाऊस यावा म्हणजे झालं, बस ढगत यायला लागले आमच्याकडे, पण पाऊस काही येत नाही अजून. चला तर मग मला दाखवून देते मी मुटकुळे कसे बनले आणि ते फ्राय पण करायचे आहेत मला. इथे कुकरमध्ये टाकली मी खिचडी आणि इकडे बघा मी काय बनवलंय. हिअर यू कॅन सी. तर असे मुटके बनवले, म्हणजे त्याच्या वड्या कापायच्या आता आणि तळायच्या. खूप सुंदर लागतं टेस्टला. तर आता ते बऱ्यापैकी थंड झाले, मगापासून बनवून ठेवले आणि इंडक्शनवरनं खाली उतरून म्हणजे इकडे शिफ्ट करून दिलं होतं मी. तर चालू नसलेल्या गॅसवरती ते शिफ्ट करून दिलं होतं आणि आता ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. मी त्याला कापते आता मस्तपैकी आणि तळते आणि मग सगळ्यांना सर्व करते. हे बघा मस्त तळून घेते बा, लालसर लालसर तळले मस्त. आणि असे देईल आता मी त्यांना सगळ्यांना जेवायला. सगळेजण खाली गेले, खेळायला गेले पोरं, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आमच्या सासूबाई पण गेले, पप्पा पण गेलेत. ते वरती आले का मगच जेवायला देता येईल, बिकॉज आता तर काही करता नाही येणार. एनिवेज बघा कसे तळते मी सुंदर असे. गाईस, तर आता आज आहे डे 2. तर बघा मी आज काय भाजी बनवली आहे. आज बनली आहे ड्रमस्टिक. हे बघा शेवग्याची भाजी, अशी घट्टशी अशी भाजी बनवली आहे आज, आणि चपाती. आता मी बनवली आहे मॅगी, कारण पोरं काय भाजी खायला तयार नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आता मी मस्तपैकी मॅगी टाकली इंडक्शनवरती. 2 पॅकेट टाकले. तर संध्याकाळी आम्ही ना टिफिन घेऊन आलो इथे मेडिकल कॉलेजला, आडगावला, जे मेडिकल कॉलेज आहे तिकडे आलो, बिकॉज तिथे माझ्या ना मामी ॲडमिट आहे. तर त्यांच्यासाठी टिफिन घेऊन आली होती आणि सासूबाईन मी, आम्हाला त्यांना बघायचं पण होतं, त्याच्यामुळे आम्ही दोघी सोबत आलो होतो. तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता. खूप रात्र झाली होती आम्हाला दोघींना, पण आम्ही ऑटो करून गेलो होतो आणि येताना बी त्याच ऑटोने आलो, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. पण मग उशीर झाला होता जरासा, पण एक सॅटिस्फॅक्शन होता. हा भेटून आलो, जरा बरं वाटलं आम्हाला. पण छान आहे, म्हणजे आजूबाजूला ना